मुलांच्या आग्रहासाठी ही रेसिपी बनवलीच. पाऊण कप मैद्यामध्ये 1 चमचा पिठी साखर, 1 चमचा ईस्ट आणि 1 चमचा आंबट दही टाकलं, मिक्स करून घेतलं. कोमट दुधामध्ये पीठ चुरून घ्यायचं. चुरल्यानंतर त्यामध्ये थोडं बटर टाकायचं आणि अजून छान याला फटके देऊन पीठ छान असं चुरून घ्यायचं आहे. आता त्याचा बॉल बनवून घ्यायचा, वरून तेल शिंपडायचं आणि साईजला दुप्पट होईपर्यंत हे पीठ झाकण ठेवून द्यायचं. जर उष्णता असेल ना तर लवकर पीठ फुलेल. आता दुसऱ्या वाटीमध्ये बटर घेतलं, खिसलेला लसूण घेतला, चिली फ्लेक्स, ऑरिगॅनो, कोथिंबीर टाकलं, मिक्स केलं. पीठही पाहू शकता छान असं फुललेलं आहे, परफेक्ट असं झालेलं आहे. त्याची जाडसर पोळी लाटून घ्यायची आहे. त्यावर हे लसणाचं बॅटर फिरवायचं, वरून भरपूर चीज टाकायचं, पण मी या ठिकाणी कमी प्रमाणात चीज टाकलेलं आहे. त्याचे सगळे अशा पद्धतीने बॉल बनवून घ्यायचे. आता हेही साईजला दुप्पट फुलेपर्यंत राहू द्यायचं आहे. वरून दूध लावायचं. कढई अगोदरच गरम होण्यासाठी ठेवली होती. कढईमध्ये हे ताट ठेवायचं आणि बारीक ते मीडियम गॅसवर 15 मिनटं होऊ द्यायचं आहे. पाहू शकता 15 मिनटामध्ये छान असं तयार झालेलं आहे. वरून उरलेलं लसणाचं बॅटर लावायचं आणि खाण्यासाठी तयार झालेली आहे हे लसुनी चीजी ब्रेड. मुलांना तर भारी आवडली, पण तुम्हाला आवडली की नाही कमेंट्स करून जरूर सांगा.